मी अजिबात पदर घेणार नाही. तुम्ही काय करतात करून घ्या. मला नका सांगू इथं. पहिल्या काळातलं नका आणू इथं. जेव्हाच्या अगोदर दारू पिऊन याची म्हणून हे परंपरा होती काय? माणूस बायकाले सांगता काय? बायकाले शिकवता काय? नुसतं माणूस चालते, माणूस पितच दारू. माणसानं काही बी केलं तरी चालते मस्त. फक्त बाईच्या जातीनं घरात राहा, डोक्यावर पदर घेऊन राहा, नवऱ्याच्या अगोदर जेवण नका करू. म्हणजे सांगून राहिले तर इकडं नाकात घास गेला म्हणजे तुम्ही काढून द्या काय? गेला तो जमाना होतं ते पहिले आमच्या आईच्या आजीच्या काळात. डोक्यावर पदर घेऊन बाई पोरगी बसलीच पाहिजे. आता नाही आहे म्हटलं. आता सांगू नका मला. पहिलची रीत लावून राहिली काय? तरी कोणत्या जमान्यात चालले तुम्ही? तरी म्हटलं मी कधी घरी आलो डोक्यावर पदर घ्यायचा तेव्हा जेवायला बसायचं, माझ्याजवळ समोर जेवायला बसायचं नाही म्हटलं. सांगून राहिलो. मग कुठं लपू लपू बसत जाऊ का कोणत्या गांधी? फक्त तुमच्या समोर मी कामं करत जाऊ घरातले आणि लपू लपू जेवण करायला बसत जाऊ. माझ्यासमोर घ्यायचं नाही. मी अजिबात पदर घेणार नाही. तुम्ही काय करतात करून घ्या. मला नका सांगू इथं. पहिल्या काळातलं नका आणू इथं. बुट्टी बाटी दिसून राहिली का मी तुम्हाला? एखादी पहिले विचारते, फोन करते की तुम्ही जेवण करायला येता, जेवता का नाही जेवत. आता तू नवऱ्याच्या पहिलेच जेवून राहिली. 11 वाजताच खाल्लं ना तुम्ही. अजून भूक लागली काय? देऊ का पोळ्या भाजी टाकून अजून? परंपरेच्या ह्याच्यानुसार चालला लागते. परंपरा चालली तुम्ही तिथं. नवऱ्याच्या पहिले बायको जेवत नसते, परंपरा चालू लागते. आता बी पाहित मग तशी नवऱ्याच्या पहिले जेवलो ना तर पैसे राहत टिकत नाही, म्हणते घरात टिकत नाही. तुमच्या घरी परंपरा होती काय? जेवायच्या अगोदर दारू पिऊन याची म्हणून हे परंपरा होती काय? माणूस बायकाले सांगता काय? बायकाले शिकवता काय? नुसतं माणूस चालते, माणूस पितच दारू. माणसानं काही बी केलं तरी चालते मस्त. फक्त बाईच्या जातीनं घरात राहा, डोक्यावर पदर घेऊन राहा, नवऱ्याच्या अगोदर जेवण नका करू. हे कोण शिकवलं तुम्हाला? आम्ही नाही ऐकणार. पहिलच्या बायका ऐके म्हटलं. माणूस काही बी करू शकते. बाय करू शकते काय? माणसाला दारू पिऊन काय माणसाला काय नाही करू शकत. बाया विमान उडवते, काय म्हणतो रेल्वे चालवते, ऑटो चालवते, बसही चालवते. काय नाही करू शकत म्हटलं बाया? माणसाला अधिकार आहे दारू प्यायचा. बाया नवऱ्याचे माणसाचे कपडे घालू शकते, टी शर्ट पॅन्ट. माणसं घालू शकते का? बाईची साडी, बाईचा पेटीकोट घालू शकते काय? सांगा मला. याचं उत्तर द्या तर मी खरं मानेन.